नेक्स्ट टाइप है डेरिवेटिव ऑफ कंपोजिट फंक्शन, डेरिवेटिव ऑफ कंपोजिट फंक्शन। त्याला काय म्हणतो आपण, चेन रूल। काय म्हणतो, चेन रूल। तर याच्यावरती थेरम येतो चेन रूल वरती और डेरिवेटिव ऑफ कंपोजिट फंक्शन। तर थेरम लिहून घ्या, थेरम नंबर 2, if y is differentiable function of u, if y is differentiable function of u and u is differentiable and u is differentiable function of x, u is differentiable function of x, then prove that dy by dx equal to dy by dx equal to dy by du into du by dx, dy by dx is equal to dy by du into du by dx। तर आपल्याला हे प्रूव्ह करायचे, लक्षात ठेवा। तर बघा प्रूफ, तर चेन रूल म्हणतो आपण याला। बघा dy by du म्हणजे y ला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू u, u ला केलं विथ रिस्पेक्ट टू x, बरोबर। म्हणजे ही अशी चेन तयार होते, लक्षात ठेवा। मग याला म्हणतो चेन रूल। काय म्हणतो, चेन रूल और डेरिवेटिव ऑफ कंपोजिट फंक्शन। तर एक्झाम मध्ये हा थेरम विचारला जातो, लक्षात ठेवा। तर इकडे लक्ष द्या। तर स्मॉल चेंज काय कन्सिडर करतो रे आपण, बरोबर। काय कन्सिडर करतो, डेल u एंड डेल y। तर बघा, लेट डेल u एंड डेल y be the smallest increment in u and y respectively। means हा small change consider केला, del u बरोबर and del y corresponding to increment del x in x। Now what is given, y is differentiable function of u and u is differentiable function of x। जिस के लिए y is given, पहले y is differentiable function of x and y differentiable function of u and u is differentiable function of x, u is differentiable function of x। काय will dy by dx, dy by du, dy by du के limit as del u tends
del y by del u, ही व्हॅल्यू कशाची dy by du ची, अँड आता u ला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट x म्हणजे काय du by dx, म्हणजे आता विथ रिस्पेक्ट टू u x काय लिमिट ॲज del x टेंड्स टू 0 ऑफ del u अपॉन del x. तर आपण व्हॅल्यू घेतली बरोबर, त्याला म्हणजे इक्वेशन नंबर 1. नाव आपल्याला काय दिले तर y differentiable function of u and v differentiable function of x, means now we take limit as del x tends to 0 of del u, limit as del x tends to 0 of del u. तर आता विथ रिस्पेक्ट टू इथे u असल्यामुळे आपण एक del u असल्यामुळे del x डायरेक्टली पुट करू शकत नाही, म्हणून काय करतो एक ऍडजस्टमेंट करतो, लिमिट ॲज del x tends to 0, del x tends to 0 del u by del x into del x. तर काय केलं del x ने डिवाइड केलं, del x ने मल्टिप्लाय केलं, तर बघा मल्टिप्लाय सॉरी पहिल्यांदा आपण डिवाइड केलं, अरे डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय del x, डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय del x म्हणजेच काय रे लिमिट ॲज del x टेंड्स टू 0 ऑफ del u by del x. आता सेपरेट लिमिट काढतो, लिमिट ॲज del x टेंड्स टू 0 del u by del x इनटू लिमिट ॲज del x टेंड्स टू 0 ऑफ del x. सेपरेट लिमिट काढले, f of x सेपरेट काढलं, g of x लिमिट सेपरेट काढलं बरोबर. लिमिट मध्ये बघितलं होतं आपण 11 स्टँडर्ड मध्ये, म्हणजेच काय हे ॲज इट इज ही व्हॅल्यू कशाची बघा बरं, लिमिट ॲज del x टेंड्स टू 0 del u by del x is limit as del x tends to 0 del u by del x is अरे du by dx which is du by dx into del x जर डायरेक्टली आपण 0 इक्वेट केला पुट केला तर ते into 0 म्हणजेच काय मिळालं इथं du by dx into 0 काही 0 means as काय म्हणू शकतो क्लिअरली, अरे as del x tends to 0 also del u tends to 0, del x tends to 0 del u tends to 0. now काय लिहिलं आता स्मॉलेस्ट इन्क्रीमेंट घेतला आपण बरोबर ना, काही del y by del x equal to del y by del u into del u by del x, del u by del x. हम काय करूया दोन्ही साइडचे लिमिट घेऊया, टेकिंग limit as del x tends to 0 on both sides, we get very last 2 म्हणतो आपण बरोबर, del y by del x equal to del y by del u into del u by del x. स्मॉलेस्ट इन्क्रीमेंट घेतला आपण बरोबर ना, घेऊया लिमिट काही, अरे लिमिट ॲज दोन्ही साइडचं घेतलं LHS as well as RHS, लिमिट ॲज del x tends to 0 of del y by del x equal to, अरे लिमिट ॲज del x tends to 0 of del y by del u into del u by del x. सॉरी इथे बरोबर ना, मग सेपरेट लिमिट करूया काय, लिमिट ॲज del x tends to 0 of del y by del u into limit as del x tends to 0 of del u by del x. आपण f of x सेपरेट लिमिट काढले, g of x
सेपरेट काढलं बरोबर ना, लिमिट आपण सेपरेट फाइंड केलं। आता लिमिट इथं बघा y इज फंक्शन ऑफ u आहे, y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u आहे बरोबर। मग इथं लिमिट काय आहे, del x means as del x tends to 0 also del u tends to 0 means limit as del x tends to 0 it becomes del u tends to 0 del y by del u into limit as del x tends to 0 del u by del x। अरे बाय इक्वेशन 2 बरोबर, del x tends to 0 as del x tends to 0 also del u tends to 0। आता ती व्हॅल्यू दिली आहे बघा बरोबर, लिमिट as del u tends to 0 del y by del u is, अरे लिमिट as del u tends to 0 del y by del u is काही dy by du, काही dy by du into limit as del x tends to 0 del u by del x is, limit as del x tends to 0 del u by del x is du by dx, म्हणजेच काय इथं du by dx। therefore both the limits on RHS exist, both limit exist आहे बरोबर ना, therefore limit on LHS also exist। limit on LHS also exist म्हणजेच काय, अरे लिमिट as del x tends to 0 of del y by del x is dy by dx is equal to dy by du into du by dx, hence proved or which is required proof। क्या म्हणूया, hence proved